पोटनिवडणूक होती आहे ही सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर होती आहे याची आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. तरीसुद्धा या शासनाविषयी आमच्या मनामध्ये एक आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला डावललं जाते किंवा ओबीसींचे प्रश्न सुटत नाही किंवा आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम या महाराष्ट्रातले सत्ताधारी करत आहेत. आरक्षण तर आमचं पूर्णतः गेलेलंच आहे, त्यावर आम्ही बोलणारच नाही. आम्ही आता प्रचंड नाराज आहोत. पण 18 महामंडळं स्थापन केली, त्याला अध्यक्ष मिळत नाही, स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाही, महायुतीला पैसे मिळत नाही, असे असंख्य प्रश्न आहेत. आम्हाला कल्पना आहे की ही सहानुभूतीची निवडणूक आहे, इथं काय होणार आहे, कशी यंत्रणा असणार आहे, या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. पण आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही चळवळीतले आहोत, लढवय्ये आहोत. आम्ही इथल्या लोकशाहीविषयी किंवा चळवळीत काम करत असताना आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये रोज रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत, आवाज उठवणारे कार्यकर्ते आहोत. गेल्या 2-4 वर्षामध्ये आम्ही ओबीसीचा आवाज बनायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. तेव्हा लोकशाहीमध्ये निवडणुकीकडे पाहत असताना आमचे प्रश्न आम्हाला अजेंड्यावर आणायचे आहेत, आम्हाला सरकारला उघडं पाडायचं आहे. आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आज रोजी असा ठराव झालेला आहे की येत्या सोमवारी आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि निवडणूक लढायची. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सर्व पक्षांनी मिळून बारामतीचे निवडणूक बिनविरोध करावे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. तुमची भूमिका काय आहे? नाही, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यावेळी आमचा काय से आहे, आमचं काय म्हणणं आहे, हे मुख्यमंत्र्यांनी किती वेळा ऐकलं का? फक्त ओबीसी आमचा DNA आहे असं म्हणून चालेल का? ओबीसी आमचा DNA आहे असं म्हणत असताना आताच्या ज्या पंचायत राजच्या निवडणुका झाल्या तिथं आमच्या महत्त्वाच्या जागा ह्या गेलेल्या आहेत ओबीसीच्या, म्हणून ओबीसी खूप ठिकाणी आमचा डावलला गेला, अर्ध्याहून जास्त ठिकाणी. त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रचंड चीड आणि राग आहे आणि आमचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी आम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे निवडणूक लढणार आहोत. लोकशाहीच्या निवडणूक न होणं म्हणजे लोकशाहीला मारक आहे. उद्या सहानुभूतीच्या जोरावर बिनविरोधचं हे पॅड खुद्द अजितदादा पवारांनी सुद्धा लक्ष्मणराव जगतापांच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला होता आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं त्याच मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार सोनेरी आमदार रमेश वांजळेंच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि त्यांनी निवडून आणला. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी बिनविरोधची मागणी करता त्यावेळी तुम्ही थोडंसं आरशात पाहिलं पाहिजे आणि आम्हालाही काही से आहे आणि आमच्याही काही मागण्या आहेत. या मागण्यावरती कधीतरी चर्चा घडवावी मुख्यमंत्री महोदयांनी, मग बिनविरोधची अपेक्षा करावी. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आमचं काय म्हणणं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे ऐकावं, ऐकून घेऊन मग बिनविरोधची भाषा करावी. आमचं न ऐकता जर कोण बिनविरोधची अपेक्षा करत असेल तर आम्ही चळवळीचे कार्यकर्ते म्हणून लोकशाहीच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढणार आहोत. मग आम्हाला कुणी काही म्हणू. काँग्रेसने देखील ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही देखील मागील वेळेस ज्यावेळेस बोलणं केलं होतं त्यावेळेस तुम्ही बोलला होता की काही राष्ट्रीय पक्षांची आमचं बोलणं सुरू आहे. मग काँग्रेसची या संदर्भात तुमची काही बातचीत झाली का? कारण काँग्रेसने देखील ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. हे बघा, राष्ट्रीय पक्षांच्या अनेक लोकांचा संपर्क झाला आहे का? तर झाला आहे. पण ही वेळ आजची नाही. ही वेळ 1-2 दिवसानंतर परवा तेरवा ह्या गोष्टी क्लिअर होतील. पण मी तुम्हाला एकच सांगतो, एकाच एक लढत होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीची लढत होईल. मग त्यामध्ये अनेक राष्ट्रीय पक्षसुद्धा आमच्याबरोबर असतील. हे मी जबाबदारीनं सांगतो, फक्त मी डिटेल सांगत नाही. त्यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल. बारामतीकर नेमके कोणासोबत आहेत हे जय पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी असं म्हटलं की बारामतीकर हे नेमके कुणाच्या सोबत आहेत हे बारामतीकर निवडणुकीतून दाखवून देतील. तुम्हाला काय वाटतंय? खरं तर जय पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती होते आणि एकंदरीत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली. माझी पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे, गेल्या 2 वर्षापासून गावगाड्यातला एक तुम्ही सर्वे करावा. गावगाड्यामध्ये आम्ही किती वेळा गेलो, प्रत्येक गावामध्ये, वाड्यावरती, वस्त्यावरती, बारामती शहरामध्ये, मग साठेनगर असेल, अमराई असेल, अनेक भागामध्ये. ज्यावेळी शौचालयाच्या टाकीचा स्फोट झाला त्यावेळी इंटरनॅशनल सिटीमध्ये गणना करणाऱ्या पवार कुटुंबियांच्या बारामतीमध्ये, साठेनगरमध्ये शौचालयाचा स्फोट झाल्यानंतर जवळजवळ 3 महिला आणि 2 मुलं जखमी झाली होती. त्यावेळी जय पवार कुठे होते, पार्थ पवार कुठे होते, सुनेत्राताई कुठं होत्या किंवा त्यांच्या महानगरपालिकेचा आयुक्त कुठं होता? जाऊ द्या, पवार फॅमिली खूप इंटरनॅशनल नेते आहेत, बहारीन वगैरे. पण इथला तुमचा आयुक्त कुठं होता कार्पोरेट तुमच्या या नगर परिषदेचा? त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावरची रेष हल्ली नव्हती. आम्ही तिथं व्हिजिट केली. हे दुर्दैव आहे. त्यामुळं जय पवार काय आहे, ही टायमिंग फक्त, ही निवडणूक फक्त सहानुभूती म्हणून तुम्ही लोकांच्याकडे जात आहे. पण बारामतीचे प्रश्न, बारामतीच्या समस्या
ह्या आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेवढ्या माहिती आहेत, आम्ही लोकांना कन्व्हिन्स करू, आम्ही लोकांच्या समोर आमचं घरानं आपल्या समस्या त्यांना जागृत करू, त्यांच्यासमोर आम्ही मतदान रूपी दान मागू. आम्हाला कल्पना आहे, आम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा नाहीत आमच्या कुटुंबामध्ये कोण, कल्पना आहे आम्हाला, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं वारं प्यालेली लेकरं आहोत. त्यामुळं कोण पैशाच्या जोरावर, नावाच्या जोरावर, सहानुभूतीच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना किंवा लोकशाहीला चिरडू पाहत असतील तर लोकशाहीच्या सन्मानासाठी आम्ही निश्चित सोमवारी वेळी तुम्हाला कळेल. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जर फोनवरून जर चर्चा केली तुमच्याबरोबर, फोनवरून चर्चा वगैरे असं काही नसतं. आमने सामने बैठक होईल, आमच्या प्रश्नावरती काय होईल वगैरे वगैरे, पण खूप कमी काळ आहे असं आमचं म्हणणं आहे. हे मागं व्हायला पाहिजे होतं. आत्ता एवढ्या कालावधीत किती होईल याच्यावर आमची शंका आहे, कारण उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे. आता चर्चा झाली तर तुम्ही तुमची भूमिका ठाम आहे. अरे आमचे प्रश्न काय आहेत? आम्ही स्कॉलरशिप मागतोय, आम्ही वसतिगृह मागतोय. आमचे प्रश्न काय आहेत? बिंदू नियमावलीनुसार आमचं नोकर भरती करा. आमचे प्रश्न काय आहेत की मूळ ओबीसींना संविधानाप्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यासुद्धा आमच्या जागा गेल्या. आणि सगळ्यात जास्त ओबीसींच्या मूळ ओबीसींचं शिरकाण कोणी केलं असेल तर ते भाजपनं केलं, असा माझा पूर्ण विचारांती, पूर्ण अभ्यासांती समज झालेला आहे. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा पिंपरी चिंचवडचं महापौरपद असो किंवा दौंडचं नगराध्यक्ष असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, प्रत्येक ठिकाणी भाजपानं फक्त निवडणुका जिंकणाऱ्या तट्टूंना म्हणजे मराठा कुणबीलाच तिकीटं दिली आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या अनात माती घालवण्याचं काम केलंय. आणि ही प्रचंड मोठी चीड जशी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे तशीच गावगाड्यातल्या ओबीसी, VJMT, SBC, दलित बांधव या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आम्ही प्रबोधनाच्या पातळीवरती ही निवडणूक घेऊन जाऊ आणि मतदारांना आव्हान करू. तुम्हाला किती विश्वास वाटतोय की बारामतीतील ओबीसी बांधव तुमच्या बाजूने उभा आहे? आम्हाला लढायचं माहिती आहे, आम्ही ज्या तालमीत वाढलोय, आम्ही ज्या चळवळीत वाढलोय, आम्हाला संघर्ष करायचं माहिती आहे, आम्हाला संविधानाचा सन्मान करणं माहिती आहे, लोकशाहीचा सन्मान करणं माहिती आहे. मग पुढं आमचं काय होणार आहे याचा आम्ही विचार करत नाही. बारामतीत वातावरण जे आपण पाहिलं तर एकंदरीत भावनिक वातावरण, मग या भावनिक वातावरणामध्ये लक्ष्मण हाकेंचा टिकाव लागेल असं वाटतंय का? कुणाच्यात भावनिक वातावरण आहे? जनतेमध्ये आहे का, नेत्यामध्ये आहे का, पवार कुटुंबात आहे? कुणामध्ये भावनिक वातावरण आहे? जनतेमध्ये. मग पवार कुटुंबियात भावनिक वातावरण नको का? घरातला एवढा कर्तृत्ववान करता पुरुष गेला आपल्या घरातला, अरे त्यांच्या डोळ्यातून टिपा आली पाहिजेत. सामान्य जनतेनं भावनिक व्हायचं का? काय सवाल आहे हा? हे अशोक खराताचं जे प्रकरण आलंय त्याच्यामध्ये मला नाही वाटत की त्यांना काही सेर आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील सुनेत्र पवार यांना पाठिंबा दिलेला आहे. शरद पवार देखील बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. हे बघा, उद्धवजी ठाकरे साहेब खूप मोठे नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत. शरदचंद्रजी पवार खूप मोठे नेते आहेत. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. तरी कुणाला पाठिंबा द्यावा, कुणाला घ्यावा? महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुणाच्या बाजूने, कोण कुणाच्या ताटात जातोय, कोण कुणाच्या घरात राहतोय, हे सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे, संविधानाचा सन्मान करायचा आहे. लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि किती तारखेला तुम्ही फॉर्म भरणार? अरे एकच दिवस राहिला, आता कुठली तारीख? सोमवारी एकच दिवस आहे ना. तुम्ही अपक्ष लढणार आहेत की पक्षाकडून? अरे राष्ट्रीय पक्ष संपर्कात आहेत म्हटलं ना मी तुम्हाला. राष्ट्रीय अपक्ष पक्षाकडून सोमवारी तुम्ही थोडे ABP तास घ्या द्या ना. ना, थोडे तास द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.